महत्वाची झाली. माझ्या अंगावर रस्ते उभारले गेले, इमारती उभारल्या. पण एक क्षणासाठीही कोणी विचार केला नाही की मी श्वास घेते का? माझं अस्तित्व म्हणजे माझं जीवन. पण माझ्याच पाण्यात आता प्राण हरवतोय. माझ्या प्रवाहात खेळणारी मुलं आता मुखवटे घालून येतात. मी कधी जीवन देते, कधी स्फूर्ती. पण आज माझ्या ज्वाळा बंदुकींच्या नळ्यातून बाहेर येतात. प्रकाशाऐवजी मी विध्वंस घडते. एक काळ होता जेव्हा माझ्या झुळकीनं झाडं नाचायची. पण आता मी धुराने भरलो आणि माझ्या श्वासातून आजारी श्वास घेतला जातो. मी विशाल आहे, पण हल्ली माझ्या कुशीतही तंगड टाकली जात आहे. मला फोडून उपग्रह, बॉम्ब, कचरा टाकला. मी मुकेपण सगळं पचवतोय, पण किती काळ? काय आपण इतके दुर्बल झालो आहोत की एक मानवजातीचं अह आपल्याला संपवू शकतं? आपणच दिलं त्यांना स्वातंत्र्य, पण त्यांनी त्यांचं रूपांतर बिनधास्तपणात केलं. कदाचित आपण बोललोच नाही कधी, म्हणूनच त्यांनी ऐकलं नाही. माझ्या लाटा हाका मारत राहिले, पण त्यांना त्या सेल्फीमध्ये बॅकग्राऊंड वाटल्या. शांत राहणं ही माझी ताकद आहे, पण आता तीच माझी कमजोरी झालीये. पण आज आपण आपली शांती सोडूया. आपण त्यांच्याशी बोलूया. शेवटचं बीज उगवायचं असेल तर संवाद हवा, शिक्षा नाही, जागृती. हो, आपण त्यांच्याशी बोलूया, पण यावेळी समजून घेण्याऐवजी समजावून द्यायचं. आग रागासाठी नाही, प्रकाशासाठी पेटवायची. वारा उडवण्यासाठी नाही, दिशा दाखवण्यासाठी वाहू द्या. आणि आकाश फक्त अंतराळ नाही, ते विचारांचं अनंत आहे. त्यांना ते दाखवूया.